तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत. चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये. आपण उमेदवारांशी चर्चा करतोय, राजकीय नेत्यांशी चर्चा करतोय, मतदारांशी चर्चा करतोय. नवी मुंबईचं विजन काय, नवी मुंबईचं राजकारण कोणत्या पद्धतीने चाललेलं आहे. सध्या शिवसेना भाजपकडून चिखलफेक सुरू झालेली आहे आणि नवी मुंबईच्या राजकारणामध्ये अजित पवार गटाने सुद्धा 28 उमेदवार उभा केलेले आहे. शिवसेना भाजपला थोडेफार आव्हान देण्याचा प्रयत्न अजित पवार गटाने सुरू केलेला आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये अजित पवार गटाला मानणारा एक मोठा वर्ग आहे, तोही पश्चिम महाराष्ट्रातला. त्यामुळे अजित पवारांचं पण नवी मुंबईमध्ये प्रेम असतं. अशाच प्रकारे सामाजिक बांधिलकी जपणारे, डॉक्टर असणारे आणि नेहमी सोशल मीडियावर किंवा आपली भूमिका निपक्ष निर्भीडपणे मांडणारे आणि सर्वांच्या मदतीला धावणारे असे व्यक्तिमत्व डॉक्टर अजय गुप्ता सर आहेत. स्वागत आहे विकासनामामध्ये. खरं तर तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमात सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतं. ग्राउंड लेवल पासून ते वरिष्ठ पातळीवर तुमचा संबंध आम्हाला पाहितला. तर आता निवडणूक कशा पद्धतीने सध्या सुरू झालेली आहे? सर्वात प्रथम आपलं खूप खूप हार्दिक अभिनंदन की आपण म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे एक पत्रकार जे म्हणजे पत्रकाराच्या काही गोष्टी असतात त्याच्यापेक्षा वरती जाऊन तुम्ही पत्रकारिता जपलेली आहे. त्यामुळे मला आपलं बंधुप्रेम खूप आवडतं. आणि पत्रकारितेमध्ये कसं असतं की एक ओपन आणि ट्रान्सपरंट आणि एकदम निर्भीड पत्रकारिता असते, ती तुम्ही जपलेली आहे. आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये म्हणजे शहराचा विकास किंवा शहराच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी पण तुम्ही दाखवता आणि नेहमीच तुम्ही ओपनली असता, यासाठी खूप खूप अभिनंदन. आणि आता नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक सुरू झालेली आहे 2026ची. त्याच्यामध्ये प्रक्रिया टाइम वेळ मिळाला नाही, लोकांना कमी मिळाला. लोकांनी नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी पण चुका केल्या, काही करून करून सर्व झालं आणि आता सगळे रणांगणामध्ये आहेत. पक्ष म्हटले तर भाजपा म्हणा किंवा शिवसेना म्हणा किंवा राष्ट्रवादीचे दोन्ही गुट म्हणा किंवा बाकी इतर पक्ष म्हणा, प्रत्येकाने आपल्याप्रमाणे रणांगणामध्ये उतरल्यानंतर त्यांनी आपल्या पारी खेळायला सुरुवात केली आहे. मी एवढंच म्हणेन की अजितदादा यांचा वादा म्हणजे वादाच असतो पक्का, आणि अजितदादा जे म्हणतात ते करतात. आणि अजितदादाने आतापर्यंत जे पण शब्द दिलेत ते पूर्ण केले. आणि मी सर्वात प्रथम अजितदादांचे आभार मानतो. आमचे आनंद परांजपे साहेब आहेत, नजीब मुल्ला साहेब आहेत, शिवाजीराव गर्जे साहेब आहेत, संजय बोरगे साहेब आहेत. यांनी एकदम अशी चांगली प्रक्रिया राबवली आहे ना की त्या प्रक्रियेमध्ये नवी मुंबईतले सगळेच्या सगळे उमेदवार बहुतेक नाही 100% निवडून येणार. जिल्हाध्यक्ष भरत जाधव साहेब आहेत, ते पण काम करतात त्यांच्या परीने. पण माझं असं म्हणणं आहे की अजितदादांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे, घड्याळ निशाणी आहे, ही 30 वर्ष नवी मुंबईमध्ये होती आणि 30 वर्ष या घड्याळाने या नवी मुंबई शहराला सर्व काही दिलं. या घड्याळामुळेच आज ऍक्च्युली बघितलं तर नवी मुंबई उभारली आहे आणि नवी मुंबई शहर आहे. मी तर सांगतो हे घड्याळ आहे ना, याला पुन्हा आता भरारी आली पाहिजे आणि ती वेळ आलेली आहे. सर, तुम्ही डॉक्टर आहात, निवडणुकीचे उभे राहिलेले, एक सुशिक्षित चेहरा दिलेले, मतदार काय म्हणतात? स्वच्छ प्रथमी चेहरा तुमचा आहे. मी ऑलरेडी माझे तुम्ही इंटरव्ह्यूज बघा, माझे बाईट्स बघा, माझे जे पण म्हणा, मी नेहमी तेच सांगतो. मग मी क्रिस्टल क्लिअर माणूस आहे. माझ्यावरती एक पण क्रिमिनल रेकॉर्ड नाही, FIR नाही. मी 0 क्रिमिनल रेकॉर्डचा माणूस आहे, सुशिक्षित आहे. तुम्ही जवळचा जेवढा पण एरिया बघितला, मी नावं नाही घेणार, जे आधीपासूनचे नगरसेवक आहेत, एकदा झालेले, दोनदा झाले, त्यांच्या बायका झाल्या, ते उभे राहणार. ते सफेद व्हाईट अँड व्हाईट कपडे घेऊन फक्त फिरतात गाडीमध्ये. त्यांना मी कधी बघितलं नाही ऑफिसमध्ये बसलेलं. आत्ताची प्रक्रिया चालू होती नामनिर्देशनाची आणि पूर्ण निवडणुकीची, त्याच्यामध्ये त्यांना कधी बघितलं नाही. पण माझ्या तुम्ही AROना विचारा, आरोना विचारा, प्रभागाचे 16, 17, 18 मॅडमना विचारा. मी सगळ्यात पहिला फॉर्म घेतला, सगळ्यात पहिला उभा राहिलो लाईनीमध्ये. माझा फॉर्म सगळ्यात पहिला, भरणं सगळ्यात पहिलं, प्रक्रिया सगळ्यात पहिली, EVM मध्ये सगळ्यात पहिला, छाननीमध्ये पहिलं. का? कारण मला ती आतून एक अशी व्हायब्रेशन्स आहेत ना की मला ही निवडणूक मी जिंकलेलो आहे असं मला आतून वाटतं. तर मला असं वाटतं मी जी प्रक्रिया करतो ती लोकांसाठी करतो, आपल्या समाजासाठी करतोय, आपल्या धर्मासाठी करतो, आपल्या नवी मुंबईच्या वासियांसाठी करतोय. कारण नवी मुंबई शहर जेव्हा वसलंय तेव्हाची आमची फॅमिली, आमचे वडील, आमची आई, आमचे सर्व आम्ही लहानपणापासून इथे बघतोय. त्यामुळे नवी मुंबईचे मला सगळे प्रश्न माहिती की नवी मुंबईमध्ये काय आहे, कसं आहे, कुठल्या गोष्टी आहेत. आरोग्याचे प्रश्न म्हणा, शिक्षणाचे प्रश्न म्हणा, रोडचे प्रश्न म्हणा, किंवा जे पण प्रश्न आहेत म्हणजे घनकचरा, जे प्रश्न अपेक्षित आहेत ते सगळे समजावून घेतलेले तुम्ही. मला माहित आहे. पण तुम्ही 99% लोकांना बघितलं तर त्याच्यातले मला वाटतं 99 बोलणार नाही, पण 70-80 लोकांना 80% लोकांना माहित नाहीये, 10-20% माहित असते.
सर प्रचार कसा सुरू झालेला आहे आता? उद्या शेवटचा टप्पा आहे, शेवटचा दिवस राहिलेला आहे, केवळ काही तास तुमच्या शिल्लक आहे. बघा तसं बघितलं तर डे 1 पासून, त्याच्या आधीपासूनच आम्ही सुरुवात केलेली 1 महिन्यापासून. आमची कार्यकारिणी होती, आमची लोक होती, आमची माणसं घराघरात जात आहेत. तुम्ही बघितलं तर माझे स्टिकर तुम्हाला प्रत्येक दरवाज्यावरती, प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येक बिल्डिंगमध्ये माझे स्टिकर सापडतील. मी एक एरिया नाही सोडला, एक गल्ली नाही सोडली. सेक्टर 11चा जुगावचा भाग, सेक्टर 12 हा माझा पूर्ण भाग, सेक्टर 28, सेक्टर 29, सेक्टर 14, सेक्टर 15, सेक्टर 16 मी पूर्ण चालून काढलं. जेवढे सोसायटी, जेवढी लोक आहेत, कारण मला माहिती आहे अजितदादांवरती प्रेम करणारी सगळी लोक आहेत. इथे भाजीपाला मार्केटचे लोक आहेत, इथे जेवढे सर्वसामान्य सगळी माणसं आहेत. जेवढे पण तुम्हाला वाटतं की पश्चिम महाराष्ट्रातली म्हणा किंवा कुठल्याही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली आणली माणसं, ती सगळी माणसं नवी मुंबईमध्ये आजच्या तारखेला आहेत. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे जेव्हापासून आपलं उड्डाण सुरू झालं, आपलं पहिलं उड्डाण म्हणजे आपलं नवी मुंबई विमानतळ झाल्यापासून आंतरराष्ट्रीय, तेव्हापासून सगळी लोक अजून आलेली आहे. त्यामुळे सगळ्यांना वाटतं की इथे नवीन माणसांना संधी द्यावी, नवीन माणसांनी यावं, कारण जुनी माणसांचे माझं काही घेणं नाही. पण तुम्ही एक संधी देऊन बघा, चिन्ह असतो लढण्यासाठी, सिंबॉल असतो लढण्यासाठी, पक्ष असतो लढण्यासाठी, पण त्यांना माहिती आहे माणूस कोण आहे. ते माणसाला निवडून देतात, ते चिन्हाला निवडून देत नाही. पण आज अजितदादांचा जो म्हणजे पक्ष आहे, त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या आहेत. ओके. पण दिवसभरामध्ये शेड्यूल कसा असतं? लोकांपर्यंत किती पोहोचतात? मीटिंग किती असतात? सोशल मीडियातून कसा प्रचार आहे? जाहीरनामा काय म्हणतोय तुमचा? बघा, रात्री मी 3, 4, 5 वाजता झोपतो, परत 2 तासात उठतो, 6, 7 वाजता. हा, मग काय करणार? कारण आमच्याकडे लोकच नाही. सगळी लोक गेली शिंदे गटांकडे, गेले. आमच्याकडे कार्यकर्ता नाही, आमच्याकडे पदाधिकारी नाही, आमच्याकडे कोणीच नाही. मग आम्हाला नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट, जवळची लोक, त्यांना जवळ घ्या, त्यांना बोलवा, त्यांना गाडी करा, त्यांना घेऊन जा, त्यांना गल्लोगल्ली दाखवा, त्यांना रस्ते दाखवा, कारण ते एक्सपिरियन्स नाहीये. आणि आमच्याकडे तेवढा अवाढव्य फंड पण नाही, पैसा पण नाही की मी 50 बायकांना, 50 लेडीजला हे पैसे दिले, बाबा तुम्ही या गल्लीत जा, त्या गल्लीत. आम्ही कसं पण करून, कसं बस, जे आम्हाला खरंच मानतात, खरंच प्रेम करतात. लोकशाही जपताय तुम्ही? लोकशाही जपते. पण हे एवढे बाकीचे कार्यकर्ते कसे जातात? काय त्यांना पळवलं जात आहेत का नेटलं जात आहेत? त्यांना तर तुम्हाला माहितच आहे, सगळा खेळ हा ऍक्च्युली चुकीचाच चाललेला आहे. खरं बघितलं तर आजच्या तारखेला लोकशाही जपणं आणि संविधानाने आपल्याला जे पण हक्क दिलेत त्याच्याप्रमाणे खरंच लोकशाही जपली पाहिजे, तर खरा उमेदवार निवडून आला पाहिजे. खरेदी कोणाची सुरू? खरेदी कोण करते उमेदवारांना? खरेदी करणारे तर तुम्हाला माहिती आहे, नवी मुंबईचे सगळेच खरेदी करणारे आहेत. आजच्या तारखेला उमेदवारांची खरेदी, फॉर्म मागे तर आपल्याकडे घेतली गेली नाही, कारण काही गोष्टी नाही तर 3-4 गोष्टी आपल्या पण अनपोज आले असते उमेदवार. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत, आता मी तुम्हाला ओपनली बोलू शकत नाही, पण तुम्हाला माहित आहे खरेदी विक्री चालूच आहे. लोकांची पण चालू आहे, उमेदवारांची पण चालू आहे, कामाची पण चालू आहे, पोलिंग एजंटची पण चालू आहे आणि आता काउंटिंग एजंटची पण चालू आहे. कोणत्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही निवडणूक लढवताय? बघा, माझे महत्वाचे मुद्दे सगळ्यात पहिला आणि प्रायोरिटीवरती भ्रष्टाचार. कारण हे नवी मुंबई शहर इतकं चांगलं, इतकं सर्व काही गोष्टी आहेत, तुम्हाला बाहेरून इतकं चांगलं दिसतं, पण आतमध्ये तुम्ही जर बघितलं, आत्ताच बघा माझ्या सेक्टर 12ला येताना तुम्ही बघितलं असेल, तो रस्ता खोदला होता 20 दिवस, आत्ता बनला 4 दिवसापूर्वी. तुम्ही आत्ता पण मागून जर आले तर तुम्ही मर्चंट जिमखान्यापासून जर तुम्हाला यायचं असेल इथे गोलक्रेस्ट शाळेचे इथे किंवा अँकरवाला शाळेचे इथे, तो रस्ता खोदून आज जवळजवळ 1 महिना व्हायला आलेला आहे, अजून बनला नाहीये. इलेक्शन लागायच्या आठवड्यापूर्वी सगळ्यांना टेंडर देण्यात आले, ऑर्डर्स देण्यात आले, पैसे देण्यात आले आणि ते खर्च करण्यासाठी सर्व काही सोयी सवलती करून देण्यात आल्या. त्यामुळे त्या रस्त्यांची तशीची परिस्थिती आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर डांबराचे रस्ते सिमेंटीकरण केले, परत सिमेंटीचे परत डांबरीकरण करतात आणि परत सिमेंटीकरण करून ते रस्ते चालू तसेच राहतात. आता फक्त निवडणूक जिंकून येऊ द्या, तुम्ही बघा परत 3 महिन्यात रस्ते बनवतील. काय अजेंडा घेऊन तुम्हाला भविष्यामध्ये काम करायला आवडेल? जर बघा, तुम्हाला मतदारांनी संधी दिली, डॉक्टर आपल्याला पालिकेत पाठवायचं, बघा मला आरोग्यामध्ये मी एक्सपर्ट आहे. आपल्या इंडियामध्ये जेनरिक्सचा जनक म्हणून मी एक नावाने घेतला जातो, कारण जेनरिक्स इंडियामध्ये आणणारे आम्ही 6 डायरेक्टर्स होतो. त्या 6 डायरेक्टर्सने आम्ही जेनरिक्स इंडियामध्ये आणली होती, पण त्यावेळी आम्हाला हायजॅक करून किंवा आम्हाला बाजूला करून ती वेगळीच पद्धत सुरू झाली आणि ते जेनरिक वेगळ्याच लोकांकडे आलं. आज तुम्ही बघितलं तर जे पण मेडिकल स्टोर चालतात तिकडे चुकीची औषधं मिळतात. तर मला असं पाहिजे की आपल्याकडे मी औषध क्षेत्रामध्ये आज एक्सपर्टीज आहे, एक चांगलं हॉस्पिटल, मॉडर्न हॉस्पिटल, ज्याच्यामध्ये कार्डिओलॉजी, डायबेटॉलॉजी पासून, न्यूरोलॉजी पासून सगळे लेटेस्ट मॉडर्न टेक्निक आणि मॉडर्न हॉस्पिटल, म्हणजे वाटलं पाहिजे की या शहराचं खरंच आधुनिकीकरण झालेलं आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं मला इथे हॉस्पिटल उभारायचं आहे. आज तुम्ही बघितलं रिडेव्हलपमेंट चालले, रिडेव्हलपमुळे धूळ माती सगळीकडे उडते, कचरा उडतोय, लोकांना पोल्युशन होत आहे. रात्री 4 वाजता, सकाळी 5 वाजता तुम्ही बघितलं तर धुकच आहे सगळीकडे. कुठेच तुम्हाला
क्लीन क्रिस्टल हवा नाही मिळणार. हे आमच्या मागे ओपन आहे, पूर्ण खाडी आहे, मँग्रोव्ह कापले गेले आहेत. इथे तुम्ही बघितलं तर रस्त्यावरती कचरा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जेवढी गटर आहेत ती गटर केली होती स्टॉर्म वॉटरसाठी, म्हणजे पाणीचा निचरा करण्यासाठी, पण तिथे आज गटर झाली आहेत आणि कचरा झालाय आणि तिथे डासांमुळे मच्छरांमुळे लोकांना त्रास होतोय. खरं आपण डॉक्टर शत्रसंदर्भात चर्चा करतोय, आरोग्यावर आपण चर्चा केली. शिक्षणासंदर्भामध्ये तुम्हाला काम करायला आवडेल का? बाबा आजही महापालिकेमध्ये शिक्षणाचा दर्जा ज्या पद्धतीने अपेक्षित आहे तसा दिसत नाहीये. महापालिका शाळेत शिक्षक नाहीयेत, अनेक दाखले दिले जातात. वास्तव काय आहे महापालिका शाळांचं सध्या तरी? बघा, शाळेची पोझिशन आहे ना खूपच खराब आहे. तुम्ही बघितलं तर नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनची शाळा नंबर 1, 2, 3, 4, 29, तुम्ही जेवढी पण शाळा बघाल ना, शाळा फक्त नावासाठी आहे. त्यातमध्ये शिक्षक, त्याप्रमाणे शिक्षणाचा दर्जा, शाळेमधलं एन्व्हायरमेंट, वातावरण आणि तिकडे येणारी मुलं, म्हणजे जी एकदम बाहेरून आलेली मुलं आहेत किंवा जी गरीब मुलं आहेत ती म्हणजे फक्त मजबुरीने शिकतात तिकडे. त्यांना जर तुम्ही व्यवस्थित प्रॉपरली शिक्षण दिलं ना तर चांगल्या घरची मुलं पण तिकडे जाऊ शकतात. आणि सध्या तुम्ही बघितलं तर CBSE, ICSE, IGCSE, IBDP हे पूर्ण इंटरनॅशनल कोर्सेस बोकाळत आहेत सगळ्या नवी मुंबईमध्ये. सगळ्या स्टेट बोर्डच्या शाळा बंद होत आहेत. तुम्ही म्हणता स्टेट बोर्डच्या शाळा वाढल्या पाहिजेत. आपण शिक्षण केलं स्टेट बोर्डने, आपण 10वी केली, सर्व केलं, पण आज बघतोय तर शाळा जिथे स्टेट बोर्डला 2,500 रुपयाची फीस होती, आज तुम्ही ICSE कुठल्या पण शाळा बघा, 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख फीस आहे. मला सांगा सामान्य माणूस कसं करेल? पण तुमच्या याच्यामध्ये आपण ज्या म्हणतो की शिक्षण धोरणात्मक आरोग्यावर तुम्ही काय दिलंय नवी मुंबईकरांना तुमच्या पॉइंट मध्ये, किंवा प्रचाराचे मुद्दे काय होते, किंवा तुमचा जाहीरनामा काय बोलतोय, हे उल्लेख केलाय तुम्ही? मी केलाय, माझ्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केलाय. मी त्याच्यात सांगितलंय की चांगलं आणि एकदम सुसज्जित हॉस्पिटल आणि सुसज्जित आपली शाळा असणार आहे. त्या शाळेमध्ये म्हणजे चांगलं पाणी, चांगले टॉयलेट बाथरूम, आणि ज्या मुली असतील त्यांना सॅनिटरी नॅपकिन्स पासून सगळ्या सोयी सुविधा असतील. तुम्ही बघितलं लहान घरातल्या किंवा आरोग्य, शिक्षण, पालिका हॉस्पिटल या सगळ्यावर अभ्यास करून जाहीरनामा केले पूर्ण झालेला आणि मी त्याच्यात एक्सपर्टीज आहे. आणि तुम्ही त्या डॉक्टर पण आहात. मी त्या गोष्टीमध्ये एक्सपर्टीज आहे. म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही बघितलं तर मी बऱ्याच ठिकाणी PTA मेंबर आहे. मी PTA चा चेअरमॅन राहिलोय, PTA चा व्हाईस चेअरमॅन राहिलोय. मी शाळेतले बरेचसे प्रश्न घेतलेत. माझ्याकडे बरेच लोक ऍडमिशनसाठी येतात. मी बऱ्याचशा शाळांमध्ये जातो, त्यांना जसं फादर इंग्लिश शाळा म्हणा, गोल्ड ट्रेस्ट म्हणा, बऱ्याचशा शाळांमध्ये मी जातो आणि त्यांना गायडन्स पण देतो की बाबा अशा गोष्टी अशा करायच्यात, हे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे शाळा पण वाढते, लोक पण वाढतात आणि तिथे ऍडमिशन पण येतात. सर, मतदारांना काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही आवाहन कराल? बघा, मतदारांना मी एकच सांगेन की नवी मुंबई इतकी चांगलं शहर आहे. ती माझी माता आहे, माझे वडील पण आहे. मी आई आणि वडील दोन्ही मानतो माझ्या नवी मुंबईला, कारण नवी मुंबईने मला सर्व काही दिलंय. माझा चांगला परिवार आहे, नवरा बायको, आम्ही सगळे चांगले आहे, मुलं आमची चांगली आहेत. आम्ही सर्व काही नवी मुंबईत सगळं काही घेतलेलं आहे. त्यामुळे माझी इच्छा आहे काय तर नवी मुंबईला मला द्यायचं आहे. माझ्याकडे ज्ञान आहे, माझ्याकडे नॉलेज आहे, माझ्याकडे स्किल्स आहे, माझ्याकडे एक्सपर्टीज आहे आणि माझं सर्व पक्षीय आणि सर्व लोकांशी, इव्हन आज महानगरपालिकेचे जेवढे कर्मचारी आहेत, जेवढे अधिकारी आहेत, इव्हन आयुक्तांपर्यंत माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. आणि इतके सलोख्याचे संबंध आहेत की मी त्यांना काही सांगितलं की त्यांना ते कळतं बाबा की हा बाबा हा माणूस जे बोलतो ते खरं बोलतो. तुम्हाला प्रशासनात सगळ्या प्रश्नाची जाण आहे, म्हणजे उद्या नगरसेवक झाले तर अडचण येणार नाही? काहीच अडचण नाही, पुढेच अडचण नाही मला. ओके. पण भविष्यामध्ये महापालिकेच्या निवडणुकी दृष्टीने तयारी पूर्ण झाली तयारी. आता मी रिझल्ट प्रतिसाद काय बोलतोय? डॉक्टर आले आमच्या घरी, अजय गुप्ता येत आहेत, काय बोलतायत मतदार, काय बोलतात? मला खूपच चांगला प्रतिसाद भेटतोय. सगळी लोक जिथे पण चाललोय, अरे बाबा तुम्ही पहिले का नाही आले, कारण आम्हाला तुम्ही पहिल्यापासून पाहिजे होते. त्यांना म्हटलं 10 वर्षानंतर निवडणूक लागते आता, तर मी कसं पहिला येईन? 10 वर्षानंतर वाट बघितली, आता तुम्ही नवीन माणसाला संधी द्या आणि तुम्ही बघा नवीन माणूस काय करू शकतो. त्यांना माहिती आहे मी रस्त्यावर उतरून काम करतो, मी रस्त्यावरती स्वतः स्टिकर लावतो, स्वतः बॅनर लावतो, स्वतः उभा राहतो. आज पण तुम्ही बघितले MGMचे कडचे बॅनर मी स्वतः लावले. तुम्ही कुठेही CCTV असेल तुम्ही बघा, मी प्रत्येक दरवाज्यावरती, प्रत्येक रस्त्यावरती मी स्वतः कार्यकर्ता प्लस नेता प्लस सर्व भूमिकेमध्ये आहे. सर, इतर पक्षाची ऑफर होती, अजित पवार गट का तुम्हाला? बघा, असं आहे ना, इतर पक्षाची ऑफर पण असते, आपण पण ट्राय करतो की आपल्याला असा पक्ष मिळाला पाहिजे ते आपण 100% जिंकून येऊ. पण अजितदादांचं माझं प्रेम होतं आणि राष्ट्रवादीचा माझा पहिल्यापासूनचा खूप सलोखा होता. तसं तुम्ही बघितलं तर आपली जेव्हा पण महाविकास आघाडी होती, महायुती होती, आपण एक दुसऱ्यांबरोबर कामं केली, एक दुसऱ्यासाठी कामं केलीत आणि ती चांगल्या पद्धतीने कामं केलीत. मी राजन विचारे साहेब म्हणा किंवा विजय चौगुले साहेब म्हणा किंवा आधीच्या 25 वर्षाच्या निवडणूक म्हणा, मी प्रत्येक निवडणुकीमध्ये महत्वाच्या भागामध्ये नेहमी होतो. रॅली असो, सभा असो, कुठली प्रक्रिया असो, EVMची, मी त्याच्यामध्ये अजय गुप्ता असणार म्हणजे असणारच. सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण पुन्हा भेटूया निवडणुकीनंतर. हे होते अजय गुप्ता. त्यांनी पूर्णपणे आपल्या प्रचार यंत्रणेमध्ये प्रत्येक मतदाराशी संवाद साधतायत, तसेच प्रत्येक प्रचार यंत्रणेमध्ये ते सक्षमपणे स्वतः काम करतायत.
कुठलीही कुणाची वाट न पाहता विशेषतः डॉक्टर आहेत, त्यामुळे ग्राउंड लेवल पासून ते वरिष्ठ पातळीवर काम करण्याची भूमिका आणि त्यांच्या असलेल्या जाहीरनाम्यामध्ये आरोग्य, शिक्षण, पालिकेच्या सुविधा या विषयावर त्यांनी हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकूणच काय, अजित पवार गटाने डॉक्टरांना मैदानावर उतरलेलं आहे. त्यामुळे आता डॉक्टर महापालिकेच्या प्रशासनाला, आरोग्य सेवेला उपचार करतील आणि लोकांना आरोग्य सेवा देण्याचं काम करतील. आणि जे लोक अधिकारी ऐकणार नाही, प्रशासन ऐकणार नाही, त्यांच्यावर उपचार करायला हे महापालिकेचे अजित पवार गटाचे उमेदवार असणार हे जवळपास निश्चित दिसतंय. त्यामुळे डॉक्टर साहेब, मला खूप खूप शुभेच्छा. त्या चांगल्या प्रशासनाने जे काम करत असतील त्यांना इंजेक्शन द्या आणि कारभार सुधारा अशीच अपेक्षा बाळूया. आणि पुन्हा एकदा भेटूया 16 तारखेला मतदानाच्या दिवशी. धन्यवाद. नमस्कार. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.